मला सांग ना, तुला आता कसं वाटतंय नक्की प्रेमात पडल्यावर? हा म्हणजे ओके 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 ओके, मला गणवू नको. ओके ओके म्हणे. बरं ते जाऊ दे, मला सांग ना, नीरवचा काही फोन मेसेज काही आला की नाही नंतर? तो म्हणाला की उद्या भेटून बोलूया. काय डायरेक्ट डेट? पण सायलीने नीरवला प्रपोज केलं तर तुला का त्रास होतोय? आता जसा मला नीरव आवडतो तसाच तिला पण आवडू शकतोस ना. अन्वा, तुला नीरव आवडतो? हो चॅम्प. काय रे? काय नाही. हिला सांगायचं तर आहे यार, पण कसं सांगू? धवल, ए धवल, काय? तुला काय हवंय काय? तुला पाणी हवंय काय? नको थांब, नको. थांब, मी देतो. अरे माका काय नको. तुका काय बोलायचा ना आता बोल. मला 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 काय नाही. हे काय नाही, मग मांजरी सारखं घुट मारतोस की त्या हयस. बोल बोल. आजी खरंच बोलू काय? तुला वाईट नाही ना वाटणार? आता बोलतो काय मारू? बोलतो. हा बोल बघ. सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी, आकाशी घेऊया भरारी. जगूया बिनधास्त आपली मर्जी, आपली तर स्वप्न एकदम वरची. कॉलेजचं कॅम्पस गूगल यारी, सचिन तो जनहित में है जारी. जिंदगी प्रेमाची मिठाई, जिंकण्याचं टॉनिक डेअरिंग देई. कॅफे में चिल मारू यारा, सेल्फी बार बार. शेयरिंग का जमाना, सुनना वाईफाई वाला प्यार. ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स, टैग लाइक पोस्ट पिंग फ्रेशर्स. ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स, लाइफटाइम हैंग आउट फ्रेशर्स. ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स, टैग लाइक पोस्ट पिंग फ्रेशर्स. ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स, लाइफटाइम हैंग आउट फ्रेशर्स. आजी, आपण आयुष्यभर खोटं बोललो तुझ्याशी. काही तू मारशील म्हणून बोललो, काही तुला बरं वाटावं म्हणून बोललो. पण आपल्या खोटं बोलण्याचा तुला नेहमी त्रासच झाला ग. पण आजी खरं सांगतो, तुला त्रास झाला ना म्हणून आपल्याला पण त्रासच झाला ग. पण आज तुझ्याशी खोटं बोलण्याचा, खोटं वागण्याचा त्रास आपल्यासोबत आणखी एका व्यक्तीला होतोय. आणि जसा तुझा त्रास आपल्याला बघवत नाही ना आजी, तसं तिचा पण नाही ग बघवत.
कोणाक त्रास होता? मनवाक? अरे मग त्याका सांगून टाक, खरा काय ता नीरवाक बोलून टाक म्हणून. नीरव, तुला कसं कळलं आजी? माका सगळा ठाव कसा. मनवाक नीरव आवडता मा. अरे माझ्या बरोबर जसे खोटे खोटे वागलास ना तसे वागू नको. त्याका सांग, बोल मनाचा नीरवा. पण आजी मग साखरपुडा आणि लग्न? खयचो साखरपुडो, खयचा लगीन, सगळा कॅन्सल. काय आजी? खरं खरं बोला, तू हे सगळं मनापासून बोलतेस ना? मग काय ते. ह्या बघ, तुमच्यासारख्या माका खोटा खोटा वागाक येणार नाही. अरे मनवा चांगला पोरग्या हा, त्याचा सगळा चांगलाच होक आहे. माका आपला वाटा का तुझ्या आयुष्यात दिला ना तर तुझी गाडी रुळावर येईल. तसा नाही झाला. सगळीच स्वप्न काय खरी होत नाही, ते का आपण काय करणार. थँक्यू आजी. थँक्यू कशाबद्दल? या बघ, माझ्या भल्यासाठी त्या साखरपुड्याक तयार झाला की नाही. मग आता आपणाक त्याचा भला बघूक नको? बघूक होया मा. त्याका सांग, मनाचा विचार करू नको, निर्वाग विचारून टाक. सांगते. आणि हो, त्याका मनाचा काळजी करू नको. मी तुझ्या बापसा बरोबर बोललो याबद्दल. काय आजी, तू नीरव विषयी सांगितलंस? अरे नाही रे बाबा, तुझो आणि तेचो साखरपुडो कॅन्सल झालो म्हणून सांगलं. हा, सुटलो एकदाचो. तू कसलं सुट्टस? माझ्या नशिबात लिवलंस मा तू. अजून कोणाच्या नशिबात जाणार आपण? तुझ्याशिवाय कोण हाय काय माझा? माझा नशीबच तसला. शानपणा करता आता उंडारात राहू रात्रभर. ए आजी, काय पण बोलू नको. आपण कॉलेज करतो. माहितीये, आपण कॉलेज करतो. बरं बाई, नाही करत कॉलेज. दुकानावर बसून राहतो दिवस रात्र. बस बरं बसशील दुकानार. माझ्या डोक्यात ताप काय नको, गपचूप जा कॉलेजात जा. चल. ए आजी, तू एका बाजूनी होला, दोन्ही बाजूनी काय ढोल बाळावते? ढोल ना, घरात चल, बडवते चांगला तुका. मला काय, तुला घरी नेतो का बघ? सलाईन लावूनच नेतो. मग आता हात उचलणार आहेस तू? काय नाही तुला. बघ, हे सगळे माझ्याकडे. आता यातलं ना मॅचिंग कुठलं होणार आहे ना ते तू घाले बघ. म्हणजे मला काय वाटतं, हे समजा तू घातलंस ना तर चांगलं दिसेल. किंवा दुसरे ब्लॅक पण माझ्याकडे. केवढा उत्साह आहे. अरे उत्साह का नसेल? माझी मैत्रीण पहिल्यांदा डेट वर जातीये. तेच, मी फक्त डेट वर जातीये, लग्न करून सासरी जात नाहीये. ओ, लग्न सासरे नॉल. कोणीतरी भविष्याची स्वप्न रंगवतंय. गप ग, काहीतरीच तुझं. आता तर होलसेल भावात तुला आजायला लागलीयस. ए, मी काही लाजत वगैरे नाहीये, कळलं ना. मी फक्त हसतीये. ते तुझ्या ओव्हर एक्साइटमेंट मुळे तुला लाजणं वाटतंय. ओ अच्छा अच्छा अच्छा. हे ते बघ, तुझ्या डोळ्यामध्ये काय? काय? हे बघ इकडे इकडे. काय? कुठे काय? म्हणजे बघ ना, असं मध्ये डोळ्याच्या इथे दोन्हीकडे. बघ बघ. अरे हा, तो तर नीरव आहे. परी, फिल्मीपणा करू नकोस तू. हे बघ, हे घालू, हे कानातले घालू. हा, कसे दिसतात? माझ्या नजरेतून सांगू की नीरवच्या? परी, मी कोणाला विचारलं आता? तुला विचारलं ना, मग तुझ्या नजरेतून सांगा. नीरव भेटला की तो त्याचं सांगेल. तू सांग. बरं बाई, सांगते. हे बघ, माझ्या नजरेतनं जर पाहायला गेलं तर तुझ्या कानातले घातलेस. परी, हा जो टॉप, निबंध नाही लिहायचा आहे आपल्याला. चांगली दिसते की वाईट दिसते एवढं सांग पटकन. सांग. अगं चांगल्याहून चांगली दिसतीये, एकदम बब्बन. बब्बन?
परी तू आता कॉन्शियस करतेस मला. ए मी नाही कॉन्शियस करत आहे. प्रेमात पडलेला माणूस हा स्वतःला कॉन्शियस करत असतो. तू PhD केलीस ना प्रेमात. PhD व्हायची फक्त बाकी आहे. बाकी माझा सगळा अभ्यास झालेला आहे. कळलं का? मी पण अशीच करायचे प्रेमात असताना. सतत आरशात बघायचे, केस ठीकठाक करायचे, कपडे ठीकठाक करायचे, सतत काहीतरी शोधायचे. मग एका पॉइंटला शांतच बसायचे. मग मला कळलं की मी माझं हरवलेलं मन शोधतेय, जे कुणीतरी दुसऱ्यानेच नेलंय. जसं तुझं नीरव रे. देवा, मला कुठून बुद्धी झाली डायरी लिहायची? का लिहिली डायरी? बरं झालं उलट लिहिलीस तू डायरी, नाहीतर प्रकरण इथपर्यंत आलंच नसतं. तू ना नीरवच्या लग्नाच्या आयरावर स्वतःचं नाव घालत बसली असतीस. नाही तर झालं. करू का आता मी माझी उरलेली तयारी? हा कर कर. आणि ऐक, नीरवला भेटायला चालली तर नीरवशीच बोल. जॉब साठी फोन आला तर फोनवर नको बोलत बसूस, नाही तर नीरवला बोलेल. तो म्हणेल हिचं काय चाललंय. हो बाई हो, नाही बोलणार जॉब साठी फोनवर. हा, नीरवशीच गप्पा मारेल, खूप खूप गप्पा मारेल. मग तुम्हाला हो म्हणेल. हा, मग आमचं लग्न होईल, मग आमची छोटी छोटी मुलं होतील. मग त्या सगळ्यांना घेऊन लातूरला येऊ तुला भेटायला. मग ती सगळी तुला परी आंटी असं म्हणतील. ई परी आंटी? आंटी नाही, दीदी. परी दीदी, परी दीदी. काय करायचं यार. एनिवे चल, माझी तयारी झाली, मी निघते. जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी. ए नौटंकी कुठली? तू किती वाईट बोल मलास, पण मी तुझ्यासाठी आज दुआच देणार. जा मेरे शेर, नीरव का दिल जीत गया. परी हे, आणि तो नाही म्हणाला तर? हे शुभ बोल नाही तर म्हणे मांडवाला आग लागली. आणि तो का नाही म्हणेल? लाखात शोधून तरी मिळणार आहे का अशी सुंदर, कर्तबगार, डॅशिंग, फटकळ, पौष्टिक बाई? ए परी, बास बास बास. जाऊ का मी आता? हा जा जा, ऑल द बेस्ट. आणि तो हो म्हणाला ना की लगेच रिंग द्या. अरे अगं, इतक्यात काय रिंग वगैरे? ए रिंग म्हणजे इतक्या प्रेमात पडली तर काय गेलं का? ती रिंग नाही, ही रिंग मला दे. मला कसं कळणार नीरव हो म्हटलं की नाही? बरं दे. हा, निघू का आता? हा निघ. मी येऊ का तुला हॉस्टेलच्या गेट पर्यंत सोडायला सोबत? बोर नाही होणार तुला? म्हणजे परी मी काय लहान आहे का? काही गरज नाहीये, कळलं ना? माझं ठरलं ना नीरवला भेटायचं, मी जाईन. तू कर तुझी कामं. बाय. हॅलो हॅलो सम्राट. हा हेलो रेणुका बोल. सम्राट, एक प्रॉब्लेम झालाय. काय झालं? सम्राट, अरे ती सायली आहे ना, ती आता काय बोलली ती परत? नाही ती मला काही बोलली नाहीये, पण तुला माहितीये का, ती नीरवला भेटायला निघालीये. नीरवने तिला आज भेटायला बोलवलंय आणि मला वाटतं तो तिला आज हो म्हणेल. अगं असं कसं काय होणार? त्याच तर मनवावर आहे ना प्रेम. हो सम्राट, पण मनवा कुठे काय बोलते. आणि आज तर नीरवने स्वतः सायलीला भेटायला बोलवलंय. म्हणजे सगळंच गेलं रे निसटून हातातून. आता काहीच करू शकत नाही, काहीच होऊ शकत नाहीये. मला खूप टेन्शन आलंय. सम्राट, नीरव सायलीला नक्की हो म्हणेल. हो असं एक मिनिट. हा हेलो, ऐक. अगं तिला हो म्हणायला आधी तर तो भेटला तरी पाहिजे ना तिला. म्हणजे? अगं म्हणजे तो तिला भेटायला मोडून हॉस्टेलच्या काय साध्या बाथरूमच्या पण बाहेर पडू न शकणार बघ. हा ठीक आहे, ठेव. हा बाय बाय.
हा इकडे तर मग बाथरूम मध्ये कोण आहे? भाऊ शंभू दारुगड चक्र्या सम्राट वाटलंच मला दारुगड नाही तर प्रिन्सिपल सरांकडे कंप्लेंट करीन. सम्राट आजी, कबस कबस सम्राट दारुगड नाही उकडणार. तुला कोण सांगते रे दिवसात 2-2 वेळा करायला आंघोळ? मी 2 वेळा करेन नाहीतर 4 वेळा करेन. दारुगड हॅलो, अगं रेणुका प्रॉब्लेम झालाय. काय झालं? अगं बाथरूम मध्ये नीरव नाही चक्र्या होता. काय? ओ शिट. मग आता? आता काय? आता बाण सुटला. नीरव सायलीला भेटायला निघाला. काय? हाय हाय, काय जा रही हो? मी ते जरा बाहेर जाते. नीरव से मिलने. तुला कसं कळलं? नहीं, वो हमने तो बस अंदाजा लगा लिया. वैसे साइली वो परी है ना, उसने हमसे बोला कि आपने नीरव को प्रपोज किया है. या परीची तर मी आता जी क्या क्या कहा? कुछ नहीं, कुछ भी तो नहीं. तो फिर क्या जवाब मिला प्रपोजल का? एक्चुअली जवाब सुनने ही जा रही हूँ. हाँ, ऑल द बेस्ट. थैंक यू. एक्चुअली हमें भी बहुत इच्छा है प्रपोज करने की. किसे? नीरव को? नहीं नहीं नहीं, नीरव को नहीं. वो उनके साथ रहते हैं ना, उनके दोस्त. कौन? सम्राट? हमें वो बहुत अच्छा लगते हैं. अच्छा, म्हणजे ते लिफ्ट मध्ये? नहीं नहीं नहीं, वो तो बात की बात है. हमें तो उससे पहले से काय मग कसली वाट बघतीये? वो हमें बहुत शर्म आती है ना, और वो भी कहाँ हमसे ज्यादा बात करते हैं. सोड, तू सध्या कोणाशीच नीट बोलत नाही. क्यों? क्या हुआ? हाँ, वैसे हमने भी देखा है वो ना बहुत उखड़े उखड़े नजर आते हैं. कुछ हुआ है क्या? सब ठीक है ना? हाँ हाँ बिल्कुल सब ठीक है, बिल्कुल ठीक है. तो ठीक है. आप हमारी एक मदद करोगे? बोल ना. अगर आपको नीरव ने हाँ कहा तो उनके कनेक्शन से हमारी भी थोड़ी लाइन कर देना, थोड़ी मदद कर देना प्लीज. करू. हाँ, थैंक यू. अरे हो. मला नीरव होतं म्हणू दे आधी. अरे क्यों नहीं हाँ बोलेंगे? आप इतनी सुंदर हो, सुशील हो, होशियार हो, तो कोई पागल ही होगा जो आपको ना बोलेगा. बघू. ऑल द बेस्ट. थँक यू. बाय. काय चाललंय? पुस्तक वाचतेय. खरंच? हो. का, तुला काय वाटलं? मला वाटलं धवल सोबतच्या लग्नाचा विचार करतेस. डॅडा, नको ना तो विषय काढूस. एकतर त्या विचारातून बाहेर पडावं म्हणून मी पुस्तक हातात घेतलंय. आता तू परत तोच विषय काढून. बरोबर, नाही काढत विषय. आणि तसंही आता आजी पण फोनवर तेच म्हणाल्या. आजींचा फोन आला होता. केटरिंग बद्दल विचारत असतील ना, किंवा पत्रिकेविषयी? हो ना. असं काहीही म्हणाल्या नाही. मग काय म्हणाल्या त्या? त्या म्हणाल्या आपण धवल आणि मनवाचं लग्न कॅन्सल करूया. काय? डॅडा, तू खरं बोलतोयस ना? अरे मी का खोटं बोलू? असं अचानक? त्या म्हणाल्या की मनवाचा दुसऱ्या कोणावर जीव असेल तर तिचं मन मारून तिला माझ्या घरची सून व्हायला कसं सांगू. म्हणजे चॅम्पने सगळं सांगितलेलं दिसतंय त्यांना. पण डॅडा, त्या ओके होत्या ना? म्हणजे टेन्शन मध्ये वाटत नव्हत्या ना? नाही, बोलत तर अगदी नॉर्मल होत्या. पण त्या म्हणाल्या की धवलचं लग्न मनवाबरोबर करायचं म्हणजे माकडाच्या हातात हिरा दिल्यासारखं होईल. त्याच्यापेक्षा तिच्यासाठी कोणीतरी नीरव सारखा चांगला मुलगा शोधा. चॅम्प पण आता हे कशाला सांगायचं त्यांना? असू दे ग. त्यांनाही बरंच वाटलं असणार हे ऐकून. खुश होत्या. मला म्हणाल्या कधीतरी वेळ मिळाला तर आमचा पण बिझनेस बघायला या, खारीचा. हो रे,
मनानं खूप चांगल्या आहेत त्या. अशीच माणसं मनाने खरी श्रीमंत असतात. जाऊया आपण कधीतरी त्यांच्या घरी. हो नक्कीच. आता तर मी बिनधास्त जाऊ शकते त्यांच्या घरी. म्हणजे आता आजींना सगळं खरं कळलंय ना, सो मला त्यांच्या समोर खोटं खोटं वागावं लागणार नाही म्हणून म्हटलं. बरं, कसं असतं ना दादा, आपला ज्यांच्यावर जीव असतो ना त्यांच्याशी खोटं वागायला अजिबात आवडत नाही मला. पण आता काहीच प्रॉब्लेम नाहीये, कारण खोट्या लग्नाचं प्रकरण मिटलंय. पण खऱ्या नाताच्या प्रकरणाचं काय आहे? म्हणजे नीरव, त्याच्याबद्दल काय ठरवलंयस? काही नाही, तुझं म्हणणं पटलंय मला. मी त्याला त्याचा वेळ घेऊ देणार आहे. एकदा का त्याचं सायलीवर प्रेम आहे की नाही हे त्याचं त्याला कळलं ना की मग ठरवेन पुढे काय करायचं ते. गुड. राहडा गुड काय, फार वाईट असतं हे सगळं. काय? हेच समोरच्या माणसाच्या निर्णयाची वाट बघत बसणं. नीरवला सायली विषयी काय वाटतं हे कधी एकदा कळतंय असं झालंय मला. कळेल. पण कधी?